एवढं छान वाटत आहे ना याच्याकडे पाहून, एकदम सायलेंट कलर मध्ये आणि एवढं सुंदर दिसतंय. आणि आमच्या बेडला पण एवढं मॅच झाली आणि रूमला पण. तर आता हे कसं कुठून आणलंय आणि कसं घेतलंय ते आपण पाहूया. तर मी डीमार्टहून बेडशीट आणले आहेत असे 2. खूप छान कलर मध्ये आहेत. तर तुमच्यासोबत मला शेअर करावं कसे आहेत ते. तर मला आता बेडवरती टाकायचे होते तर म्हटलं, तर डीमार्टचा एक बेडशीट आणल्यावर फायदा असतो, त्याच्यावर ह्या अशा खोळी पण येतात 2. आणि आपण जर असे बेडशीट एखाद्या ठिकाणी दारावरती घेतले तर अशा येत नाहीत. तर त्यामुळे मी आता डीमार्टचेच घेते, छान वाटतात आणि क्वालिटीही चांगली असते, किती पण दिवस टिकतात. तर मी असे 2 आणले आहेत आणि खूप छान क्वालिटी आली आहे. तर आता मला टाकायचे आहेत, तर पाहू आपण कोणत्या रूमला कोणते मॅच होते. तर ह्या रूममध्ये सगळा ग्रेच कलर आहे. 2 बेडरूमसाठी मी आणलेले आहेत 2, आणि 2 ही ह्याच्यामध्ये पण ग्रे आहे आणि ह्याच्यामध्ये पण ग्रे आहे. तर मी आता टाकून पाहते कोणतं छान वाटतंय ते, आणि खोलून पण बघू आपण कशी क्वालिटी आहे ते. तर हे आहेत त्याच्यातले कव्हर आहेत. आणि मी 2-3 वेळ झाला आता डीमार्टवरूनच आणते. पहिलं आमच्या दारावर यायचे तसेच घ्यायचो आम्ही, पण आता डीमार्टवरून आणल्यावर खोळी पण येतात. ह्याच्या खोळी जरा जास्त मोठे येतात. तर आज ह्या बेडरूमसाठी मी असेच टाकून पाहणार आहे. एकदम लाईट ग्रे कलर आहे, साडीसारखं छान डिझाईन वाटते. तर चला बेडशीट पण आपण खोलून पाहूया. आता मी एकच टाकणार आहे आणि दुसरं बी कसं आहे ते पाहणार आहे. आणि अशा साईडनी सगळी बॉर्डर आली आहे आणि एकदम प्युअर कॉटन आहे. पूर्ण खोलले, एवढं छान वाटत आहे ना, एकदम ब्लू. आणि टाकल्यावर तर खरंच खूप सुंदर दिसत, कारण पाहायला जितकं सुंदर दिसत आहे तर टाकल्यावरती किती छान दिसत. तर दुसरे पण मी जास्त खोलत नाही, पण त्याच्या खोळी आपण खोलूयात, कारण मला आत्ता लगेच टाकायला वेळ नाही, त्याच्यामुळे मी नंतर टाकणार आहे. तर ह्याची पूर्ण डिझाईन म्हणजे आपले कव्हर आहेत त्याच्यावरती समजते. तर ह्याची पण डिझाईन पाहू कशी आहे ती. तर हे पिंक आणि ग्रे आहे. जर लहान मुलं असेल तर खराब पटकन होणार नाही. तर असे पिंक आणि ग्रे मध्ये आहे, पण डिझाईन खूप सुंदर आहे आणि ह्याचा बी कपडा खूप छान आहे. पण आता सध्या तर मला हेच आवडलं आहे, लाईट कलर. तर मी हेच टाकणार आहे आणि उद्याच्याला आहे दुसऱ्या बेडरूममध्ये टाकून घेणार आहे, कारण ते मुलांची बेडरूम आहे तर जास्त खराब करतात आणि मळखपा पण कलर आहे. तर चला आपण टाकून एकदा पाहू कसा लुक येतोय तो. तर मी आता टाकतच होते. तर तुम्ही हे डीमार्ट तुमच्या जवळ असेल तर नक्की एकदा घेऊन बघा, कारण ही पण जे बेडशीट आहे ह्याला मी 1-2 वर्ष झाले घेतले आहे, अजून कलर पण नाही गेला, असं असंच आहे. तर ही कव्हर आहे उशीचा. आणि आता टाकल्यानंतर बघू आपण लुक कसा येत आहे ते. आणि आमची ही गादी आहे ना एवढी जड आहे ना, ह्याच्यावरचं बेडशीट कसंच हलकं सरकत नाही. कितीही मुलांनी मस्ती करू द्या, काही करू द्या, बेडशीट आहे तसंच राहतं. ह्याच्यावरती ना पॅरेट्स का चिमण्या काहीतरी आहे, छान छान प्रिंट वाटते एकदम. मी बेडवरती टाकून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता 4ही बाजूने एवढं बेडशीट शिल्लक राहिलं आहे. पलीकडल्या साईडने पण म्हणजे 4ही बाजूने, कारण डीमार्टची बेडशीट जे असतात ना त्याची साईज फुल येते एकदम पूर्ण बेडसाठी. आणि हे बघा सगळ्या साईडने असं शिल्लक बेडशीट राहिलं आहे, त्यामुळं निष्ठतही नाही, सरकत नाही आणि सगळ्या साईडने व्यवस्थित फोल्डही केलं जातं. आणि कलर तर एवढा सुंदर दिसतोय. तर एकदा मी टक करून दाखवते कसं दिसतंय ते. कारण बेडशीट मी बसवून घेतलं आणि एवढं टाईट बसलं आहे ना, कुठंच हे नाही, एवढा छान कलर दिसतोय आणि खोळी पण एवढ्या सुंदर बसल्या तिथं. आणि बेडला एकदम ग्रे मॅच पण झाला आहे ग्रे कलर मध्ये आणि छान सायलेंट आणि एकदम सुंदर वाटते. तर तुम्हाला माझा बेडशीट हॉल कसा वाटला तो नक्की सांगा. खरंच एवढं सुंदर वाटते पाहून. आणि हे आमच्या बेडचं बेडशीट अजिबात हालत नाही, असंच राहतं.